नमस्कार, सुप्रभात. सगळ्यांचं स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलवरती. सो आज आपण पहिलाच व्लॉग शूट करतो आहे मोटो व्लॉगिंग सेटअपमध्ये, कारण इथून मागे आपल्या चॅनलवरती सगळे ट्रेकचे व्हिडिओ होते. आपल्या चॅनलवरती 3 व्हिडिओ आहेत, एक तुंग तिकोना आणि सरसगडचा व्हिडिओ आहे. बट आता आपण चालू करतो आहे मोटो व्लॉगिंग, कारण आपल्याकडे आपण नवीन परचेस केली आहे बाईक सुझुकी विस्ट्रॉम, आणि त्याच्यासोबत DJI ॲक्शन 4 आपण परचेस केला विथ द मिनी माईक. सो इथून पुढे आपल्याला ह्या चॅनलवरती सगळे मोटो व्लॉगिंगचे व्हिडिओज येतील. मी विचार केला की जर आपण ट्रॅव्हल करतो आहे तर आपण हे शूट करावं आणि यूट्यूबवरती टाकावं, कारण एक म्हणतात ना की एक आठवण असते ती की मी ह्या दिवशी ह्या वर्षी इथे फिरायला गेलो होतो. इन फ्युचरमध्ये जेव्हा कधी मूड झाला तेव्हा आपण त्या व्हिडिओज वगैरे बघू शकतो. सो सगळ्यांनी सपोर्ट करा. काही मिस्टेक्स असतील, काही गोष्टी जर कमी वाटत असेल व्हिडिओजमध्ये तर डेफिनेटली मला सांगा. मी त्या गोष्टी मी सुधारण्याचा प्रयत्न करेल नक्कीच. सो आपला डेली व्हिडिओ जो आजचा आहे हा काही जास्त मोठा नसणार आहे, कारण मी बेलापूरला ऑफिसला आहे. सो आपला सायन पनवेल हायवे त्यावरच माझं रोजचं ट्रॅव्हलिंग होतं. गाडी रिझर्वला लागली आहे. सो ह्या टायमाला गाडीने पण चांगलं मला मायलेज दिलं आहे, कारण 2 दिवसाआधी आपल्या महाराजांचा राज्याभिषेक सोहळा होता. सो आम्ही रायगडला गेलो होतो. त्या टायमाला मी रिफिल केलं होतं आणि त्याच्यानंतर 363 किलोमीटर आत्तापर्यंत गाडी चालली आहे रिफिलिंग नंतर. सो अराऊंड 39-38चं मला मायलेज ह्या रिफिलिंगमध्ये भेटलं आहे. सो आज संध्याकाळी ऑफिसवरून यायच्या टायमाला आपण परत एकदा रिफिल करू, कारण ह्या विकेंडलासुद्धा मला माझ्या गावी जायचं आहे. सो तो एक आपला प्रॉपर ट्रॅव्हल ब्लॉग येणार आहे आणि होपसो की तोपर्यंत पाऊस चालू होईल, कारण दोन्ही गोष्टी सोबतच होतील. मला कॅमेऱ्याची कॅपॅबिलिटी पण समजेल की पावसामध्ये त्याचा यूज होईल की नाही, आणि पावसामध्ये कसा रिस्पॉन्स करतो आहे कॅमेरा, त्याच्यामध्ये काही इश्यू येत आहेत का हे पण मला बघता येईल. चला, आज बहुतेक मला असं जाणवतं की मला ट्रॅफिक भेटू शकते, कारण मी अराऊंड 20 ते 25 मिनटं लेट निघालो आहे रोजच्या टायमिंगनुसार. होपसो की ट्रॅफिक जास्त नाही भेटावी, कारण ऑलरेडी 9:42 झालेत आणि लेट नाही पोचायचं आहे. चला, थोडीशी जागा द्या. हा सगळा खारघरचा पट्टा. ह्या रूटला बाईक चालवायला खरं मजा येते. पूर्ण ओपन स्पेस आहे, हायवे आहे. एस टीमध्ये गॅप नाही भेटणार मला. उगाच रिक्स नाही घ्यायची आहे, कारण तिकडे JCB चालू आहे. स्मॉल अपडेट, आता आपण खारघर सोडलं आहे. खारघर ते बेलापूरमधला हा जो पॅच आहे खरंच मला खूप आवडतो हा पॅच, कारण पूर्ण ओपन 5 लेनचा हायवे, मस्त गाडी खेचता येते, स्मूथली गाडी या रोडवरती चालते. फक्त एक लक्ष ठेवावं लागतं की जास्त रश चालवून ह्या रोडवरती फायदा नाही, कारण ॲक्सिडेंट पण बरेच ह्या रोडवरती होतात. आणि इथे स्पीड कॅमेराज लावलेले त्या स्कायवॉकवरती. 80चा स्पीड लिमिट आहे. रेनी सीझनमध्ये हा हायवे थोडा रिस्की पडतो, कारण पूर्ण दोन्ही बाजूने ओपन आहे आणि जो विंड ब्लास्ट येतो आणि ज्या वेळेने पावसाचे थेंब असे लागतात, सो थोडं गाडी हँडलिंगला पण इश्यू होतो जर तुम्ही स्पीडमध्ये असाल तर. त्यापेक्षा मग थोडं जरा नॉर्मल 65-70च्या स्पीडने चाललं तर पावसाळ्यामध्ये बेटर पडतं. जास्त हाय स्पीडवरती थोडी रिस्की आहे हा वाला पॅच.
ॲज युजल बेलापूरची ट्रॅफिक वर्किंग आवर्समध्येही थोडीफार ट्रॅफिक लागते. पीक हार्समध्ये थोडंफार इश्यू ह्या रोडला आहे ट्रॅफिकचा. कारण पुढे जाऊन काय होतं आहे, आता हा 5 लेनचा हायवे, पुढे जाऊन तो ब्रिजवरती कनेक्ट होतो आणि तिथे डायरेक्टली 5 लेनचा हायवे 3 लेनमध्ये कन्वर्ट होतो. सो तिथे ह्या हेवी व्हेकल्स आहेत त्यांना रिदम भेटत नाही आणि तिथे त्याच्यामुळे स्लो ट्रॅफिक मुव्हिंग इथे असते. ओ खड्डा ऐका. ॲडव्हेंचर बाईकचा हा एक फायदा आहे की खड्डे जाणवत नाहीत जास्त करून. सो आपल्याला इथून लेफ्ट मारायचं, आपल्याला ब्रिज नाही चढायचं आहे. आज बऱ्यापैकी उकडतं आहे, वाटतच नाही की 8 जून आली आहे. आतापर्यंत पाऊस चालू व्हायला पाहिजे होता. उकडतं आहे, लिटरली उकडतं आहे. चलो दादा थोडीशी जागा द्या. ॲक्टिवावाले दादा, इथे मी तुम्हाला मगाशी बोलल्याप्रमाणे 5 लेनचा हायवे 3 लेनमध्ये कन्वर्ट होतो आणि मग त्यामुळे थोडी जरा ट्रॅफिक इथे असते. आपण बऱ्यापैकी फास्ट रोड रिकवर केला आहे, खेचला आहे. आता आपण 5 मिनटामध्ये ऑफिसला पोहोचू. हा बेलापूरचा मेन सर्कल. चला, हां इथे जास्त इश्यू होतो. जेव्हा मी रोज माझ्या रेग्युलर टाईमवरती निघतो त्या टायमाला हा पॅच पूर्ण रिकामा असतो. पण आज थोडं लेट झालं आपल्याला निघायला, त्याच्यामुळे इथे ट्रॅफिक लागणे हे साहजिक आहे. पण एकच इश्यू आहे की याच्यामध्ये गरमी जास्त आहे, त्यामुळे जरा प्रॉब्लेम जाणवतो आहे. चला 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 लवकर. स्कॉर्पिओवाल्याने लेफ्ट साईडला गाडी टाकली आहे, त्याच्यामुळे पूर्ण बाईक ट्रॅफिक त्याच्या मागे आहे. ह्या राईट मारायला ट्राय करेल, पण त्याला राईट लगेच भेटणार नाही आहे कारण पुढे वॅगनर उभी आहे MH12. याची ब्रेकडाऊन झाली आहे गाडी, कारण ती धुळकात पडली. याचा अर्थ ती गाडी 1-2 दिवसापासून बंद असणार आहे इथेच. थोडीफार जागा भेटली त्यामधून आपण काढूया गाडी. सिग्नल पण सुटला आहे त्यामुळे इश्यू नाही आहे. चला आपल्याला इथून आता लेफ्ट मारायचं आहे टुवर्ड्स बेलापूर स्टेशन साईड. संध्याकाळी येऊ तर आपण ह्या राईट साईडच्या पेट्रोल पंपवरती रिफिल करूया. हा बेलापूर बस स्टॉप आणि वरती बेलापूर मेट्रो स्टेशन आणि त्याच्या राईट साईडला बेलापूर स्टेशन. सो बेलापूरचं हे पब्लिक ट्रान्सपोर्टचं हब आपण पकडू शकतो, कारण इथे बऱ्यापैकी कॉर्पोरेट ऑफिसेस आहेत, बँक्स आहेत. आपल्याला इथून राईट मारायचं आहे. हे बेलापूरचं रेल्वे स्टेशन. सो तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. असाच सपोर्ट दाखवा, कारण आजचा हा व्हिडिओ आपला फक्त डेली ब्लॉगचा एक आपण नॉर्मल एक ट्रायल म्हणून आपण हा व्हिडिओ शूट करतो आहे. बट आपल्या अपकमिंग राईडचे सगळे व्हिडिओ तुम्हाला ह्या चॅनलवरती अपलोड होतील. सो सबस्क्राईब करून ठेवा आणि सपोर्ट करा. धन्यवाद.